हो, तुम्ही खूप जास्त नकारात्मक परिस्थितीमध्ये अडकलाय, मला माहिती आहे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला असं वाटतं, की तुमच्या प्रगतीसाठी पूरक नाहीये, हे देखील मला माहिती आहे. आजूबाजूच्या लोकांचा, घरातल्या लोकांचा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय. त्यांच्या वागण्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय. तुमची प्रगती खुंटलेली आहे, तुमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, तुमची चिडचिड होतेय, तुमचा रागराग होतोय. सगळं, सगळं, सगळं मला माहिती आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमधून मी सुद्धा गेलेली आहे आणि म्हणूनच आपण या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी मी काय केलं ते बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या या नकारात्मक परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण आणि मी एक समुपदेशक आहे, काउन्सिलर आहे. आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपल्या चॅनेलवरून बोलत असतो. अगदी साध्या सोप्या भाषेमधून आपण नैराश्य घालवण्यासाठी, अनेक नकारात्मक परिस्थितींमधून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. तर आपल्या आजूबाजूला चालत असलेल्या नकोशा परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढायचं असेल किंवा तिथेच राहून एक डिस्टन्स मेंटेन करायचा असेल, इतरांचं जे वागणं आहे त्याचा त्रास आपल्याला आपल्यावरती करून घ्यायचा नसेल, तर काही गोष्टी कराव्या लागतील, काही प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावे लागतील आणि त्याची उत्तरं शोधावी लागतील. बऱ्याचदा आपली काहीही चूक नसताना आपण एका विचित्र परिस्थितीमध्ये अडकले जातो आणि त्या परिस्थितीमधून बाहेर पडणं, स्वतःला समजावणं खूप जास्त कठीण होऊन जातं. कोण काय म्हणेल, आपल्याबद्दल कोण काय विचार करत असेल, आपल्यालाच का चुकीचं ठरवलं जातंय, आपल्यालाच का सायलेंटली मॅनिप्युलेट केलं जातंय, ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत आणि म्हणूनच आपण हे प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा जरासे वेगळे प्रश्न स्वतःला विचारूया. बऱ्याचदा सेशन घेतल्यानंतर सुद्धा समजतं की अगदी प्रत्येकच घरामध्ये या गोष्टी चाललेल्या असतात. एकमेकांचं वागणं एकमेकांना पटत नसतं आणि एकमेकांचं वागणं समजावून सुद्धा घेतलं जात नाही. जसं आपल्याला समोरची व्यक्ती समजून घेत नाही, त्याच पद्धतीने कधी-कधी आपण देखील समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यामध्ये कमी पडतो. असो, आपल्याला कोण कुठे कमी पडतंय या गोष्टींचा विचार आत्ता करायचा नाहीये. आपल्याला फक्त आपल्या आयुष्याचा फोकस सेट करायचा आहे. जर आपण गृहिणी असू तर 100% आपला जो फोकस आहे तो आनंदी, निरोगी आयुष्य जगण्याचा असेल, घरामध्ये छान-छान वातावरण निर्माण करण्याचा असेल, जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये सुरक्षित वाटेल, छान वाटेल. हेच जर आपण गृहिणी आहोत, त्याचबरोबर आपण काहीतरी काम सुद्धा करतोय, तर त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळवायचा आपला फोकस असेल, सोबतच आनंदी आयुष्य जगण्याचा सुद्धा आपला फोकस असेल. जर तुम्ही पुरुष असाल, तर तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत तुम्हाला तुमच्या कामामध्ये एका ठिकाणी पोहोचायचं आहे, तो तुमचा फोकस असेल. तर आपला जो फोकस आहे तो कायम आपल्या समोर सेट राहायला पाहिजे, जेणेकरून आजूबाजूला काय चाललेलं आहे याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही. खूप जास्त त्रास आपण आत्तापर्यंत स्वतःला करून घेतलेला आहे, पण आता आपल्याला शांत बसायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. मी एका शॉर्टमधून सुद्धा हे प्रश्न शेअर केले होते, पण आता आपण या व्हिडिओमधून एकदम सविस्तर या प्रश्नांवरती बोलणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न, माझ्या आजूबाजूला काय घडतंय त्यानुसार मला माझ्यातल्या कोणत्या गोष्टी बदलायच्या आहेत? आता तुम्ही म्हणाल, नेहमी आपणच बदलायचं का? तर हो, आपणच बदलायचं आहे. कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे याच्या फंदात आपल्याला पडायचं नाहीये. हां, आपण आपली बाजू समोरच्या समोर मांडू शकतो, पण मला बरोबरच म्हणा असं आपण म्हणू शकत नाही. आपली बाजू समोरच्या व्यक्तीसमोर मांडल्यानंतर तिथं आपला रोल संपतो. तरी देखील आपल्याला चुकीचं ठरवलं जात असेल, तर आपण तिथे कोणालाही फोर्स करू शकत नाही. ही पहिली गोष्ट. आता जे काही घडतंय त्यामध्ये त्या गोष्टीचा स्वीकार मी केलेला आहे, की माझ्या घरातलं वातावरण हे असंच असणार आहे. हा स्वीकार करायला साधारण आपल्याला 10 दिवस लागतील, 10 महिने लागतील, 4 महिने लागतील, 1 महिना लागेल. ठरवलं तर आपण 5-6 दिवसांमध्ये सुद्धा या परिस्थितीचा स्वीकार करून यातून बाहेर पडू शकतो. अर्थातच 1 महिना तरी आपल्याला वेळ लागू शकतो असं आपण मान्य करून गृहीत धरून चालूयात आणि आत्तापर्यंत आपण भरपूर स्वतःला त्रास करून घेतलाय. पण आता आपल्याला स्वतःमधल्या काही गोष्टी बदलायच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे, की माझ्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे? कोणीतरी मला सायलेंटली मॅनिप्युलेट करते आणि मी चिडते आणि मी काहीतरी बोलते आणि माझं बोललेलं सगळ्यांना दिसतंय. मग इथं आपण काय करणार आहोत? कोणीही कितीही आपल्याला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील आपल्याला शांतच राहायचं आहे.
कधी कधी आपलं ध्यान किंवा मेडिटेशन कमी पडतं आणि म्हणून आपण जास्त रिॲक्ट करतो. जोपर्यंत आपण आपल्या मनावर झालेल्या ज्या जखमा आहेत त्या भरून काढणार नाहीये, जोपर्यंत आपण ध्यान करून स्वतःमधला संयम वाढवणार नाहीये, तोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीने आपल्याला डिवचल्यानंतर लवकर चिडणार आहोत. आणि म्हणूनच रोजच्या रोज ध्यान करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. लिखाण करणं, अनेक सायकोलॉजिकल टास्क असतात, त्या बऱ्याचशा व्हिडिओजमधून सुद्धा मी तुम्हाला देत असते. आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळांमधून सुद्धा तुमच्याकडून काही टास्क करून घेतल्या जातात. त्यामधून तुमचं माइंड फ्रेश होण्यामध्ये मेंदूला एक विश्रांतीची गरज असते. आपल्या भावनांना विश्रांतीची गरज असते. ज्या नकारात्मक भावना आहेत, ज्या रडून रडून आपण थकलेलो असतो, आपण इमोशनली पूर्णपणे खचलेलो असतो आणि तो जो आधार असतो तो आपल्याला स्वतःचा आधार स्वतःमध्ये शोधायचा आहे. कोणीही आपल्यासाठी स्टँड घ्यायला येणार नाहीये. आपण स्वतः विचार करायचा आहे की आता या क्षणी मला माझ्यामधल्या कोणत्या गोष्टी बदलायच्या आहेत. ओके, समोरची व्यक्ती कशीही वागली तरी मी माझा फोकस हलू नये म्हणून काय काय केलं पाहिजे, माझ्या रुटीनमध्ये काय काय बदल केले पाहिजेत, मी कुठे किती वेळ दिला पाहिजे, मी कोणाशी किती बोललं पाहिजे जेणेकरून माझं डोकं शांत राहील. कारण बऱ्याचदा काही जणांसोबत आपण जास्त बोलायला लागलो की तिथे सुद्धा वाद होण्याचे, आपल्याला त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणूनच फॉर्मली मला कोणाशी नातं ठेवायचं आहे, कोणाशी मला खूप जास्त कनेक्टेड राहायचं आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा आणि तुम्हाला तुमच्यामधल्या कोणत्या गोष्टी बदलायच्या आहेत त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला आज शोधायचं आहे, लिहून काढायचं आहे. नुसतं व्हिडिओ बघून सोडायचं नाहीये, तर लिहून काढायचं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की साधारण माझ्या आजूबाजूला वावरणारे लोक कोणत्या विचारांचे आहेत, त्यांच्या संपर्कात राहत असताना कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात. आता आपलं जे कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र राहत असतात. बऱ्याचदा पुरुषांपेक्षा स्त्रियांना या प्रॉब्लेमला जास्त सामोरं जावं लागतं की त्यांचं आधीचं आयुष्य हे वेगळ्या वातावरणामध्ये गेलेलं असतं आणि सडनली लग्नानंतर त्या एका वेगळ्या वातावरणामध्ये येतात आणि तिथल्या लोकांचा जो स्वभाव आहे तो पटकन पचनी पडत नाही किंवा सगळं वेगळं वाटायला लागतं आणि जे कधीच आपण बघितलेलं नसतं. आणि हेच पुरुषांसोबत सुद्धा कुठे घडू शकतं, तर बऱ्याचदा नोकरीच्या ठिकाणी या अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं की तिथे पुरुषांना डॉमिनेट केलं जातं किंवा त्यांना त्यांच्या कामाचं क्रेडिट दिलं जात नाही. कधी कधी आर्थिक नुकसान होतं, तेव्हा खचल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच तुमच्या आजूबाजूला वावरणारे लोक हे कोणत्या विचारांचे आहेत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर कोणते प्रॉब्लेम्स जनरली आपल्याला येऊ शकतात, याची एक लिस्ट काढायची. ही लिस्ट जर समोर असेल ना, 100% कोणाच्या किती संपर्कात आपण गेलं पाहिजे हे आपल्याला क्लिअर होईल. या व्यक्तीसोबत मी बोलायला लागले ना, 2 शब्द जरी मी बोलले तरी या व्यक्तीकडून मला हेच मिळणार आहे, मला कोणतंही क्रेडिट मिळणार नाहीये, मला फक्त टोमणे मिळणार आहेत, मला फक्त त्रास मिळणार आहे, हे गृहीतच धरायचं. ही एक XYZ व्यक्ती आहे. या व्यक्तीसाठी मी कितीही केलं तरी त्यांना त्याचं काहीही वाटणार नाहीये, त्यांना काहीच नवल वाटणार नाहीये. उलट त्यांच्या अपेक्षा वाढत जाणार आहेत आणि क्रेडिट तर आपल्याला मिळणारच नाहीये. तर अशी सगळ्या माणसांची यादी काढायची आहे आपण. आपल्या आजूबाजूला जे लोक वावरतायत त्यांचे विचार कसे आहेत, त्यांची दिनचर्या कशी आहे आणि आपण त्यांच्यासाठी जे करतोय तेवढं आपण केलं पाहिजे का? जर आपण काहीच करत नसलो तर आपण आपली कर्तव्य करायची आहेत, पण कर्तव्यापेक्षा एक्स्ट्रा आपण केल्यानंतर आपल्याला तिथे त्रास होणार जर असेल तर एक्स्ट्रा एफर्ट्स आपण दिले पाहिजेत का? हे असे प्रश्न आपण स्वतःला विचारून आपल्या भोवती एक बाउंड्री, मर्यादा घालायच्या आहेत. आणि या ज्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्यावेळेला साधारण आपण काय केलं पाहिजे किंवा या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आपण आधी काय काळजी घेतली पाहिजे किंवा निर्माण झालेल्या अडचणींमध्ये जास्त गुरफटत न जाता वेळच्या वेळी आपण त्यातून पटकन मानसिकरित्या कसं सावरलं पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून काढायची आहेत. तिसरा प्रश्न आहे की मला माझी प्रगती जर करून घ्यायची असेल, मला माझ्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर मी कोणत्या गोष्टी रोज केल्या पाहिजेत.
कोणत्या गोष्टी मी रोज करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काही परिस्थितींचा स्वीकार करणे असेल, काही लोकांच्या वागण्याचा स्वीकार करणं असेल किंवा मग रोजच्या रोज मेडिटेशन करणं असेल, व्यायाम करणं असेल, गाणी ऐकणं असेल, स्वतःसाठी स्वतःची थॉट प्रोसेस बदलण्यासाठी वाचन करणं असेल, अशा कोणत्या गोष्टी मी करू शकते? माझी कोणती कला आहे का? त्या कलेमध्ये रमणं असेल, जितकं आपण कलेमध्ये रमणार आहोत, तितके आपण जास्तीत जास्त आनंदी राहणार आहोत. हे मी तुम्हाला 200 नाही 2000% सांगू शकते. जितकं तुम्ही तुमच्या कलेच्या जवळ जाणार आहात, तितके तुम्ही आनंदी राहणार आहात. तर कोणत्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही तुमची प्रगती साधू शकाल, याची एक लिस्ट काढायची आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे माझ्यासाठी यश म्हणजे नेमकं काय आहे? त्याचबरोबर मला माझ्या नात्यांकडून काय मिळतंय, माझ्या नात्यांकडून काय अपेक्षा आहेत आणि मला माझ्या नात्यांकडून काय मिळू शकतं. आता समजा तुम्हाला तुमच्या नात्यांकडून प्रेम हवंय, आदर हवाय, सन्मान हवाय, पण जर तो तुम्हाला मिळतच नसेल तर कितीही आपण तिथे डोकं आपटलं तर काय उपयोग आहे का? नाही. म्हणून ही यादी क्लिअर करा की मला या नात्याकडून जर आदर हवाय, प्रेम हवाय, सन्मान हवाय, तो मला मिळत नाहीये, पण मला तिथून तो मिळू शकतं का? नाही मिळत आहे. तिथून मला काय मिळणार आहे? फक्त त्रासच मिळणार आहे. सोडून देऊयात, ही अपेक्षा करणंच आपण सोडून देऊयात. आपल्याला एका ठिकाणाहून आदर, प्रेम, सन्मान जर मिळत नसेल तर 100% आपल्याला दुसरीकडून कुठून तरी मिळत असावा. प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी प्रत्येकावर प्रेम करणारी एक तरी व्यक्ती असते. तिचा आपण विचार करूयात. एकही व्यक्ती नसेल तर आपण स्वतःसाठी उभे राहूयात, आपण स्वतःवरती प्रेम करूयात. ओके. याने काय होणार आहे माहितीये? आपण स्वतः आनंदी राहणार आहोत. यश म्हणजे नेमकं काय? बऱ्याच जणांना असं वाटतं की मला सगळ्यांनी छान म्हटलं, आदर्श म्हटलं, आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श पत्नी तर माझ्यासाठी यश आहे. तर नेमकं माझ्यासाठी यश म्हणजे काय? हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि जर सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं हे जर तुमच्यासाठी यश असेल तर खरं सांगते तसं होणारच नाहीये. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी कोणी ना कोणीतरी तुम्हाला वाईटच म्हणणार आहे. आणि म्हणूनच ही यशाची जी डेफिनेशन आहे ती जर बदलायची वेळ आली तर ती आपण बदलली पाहिजे. वेळोवेळी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्यासाठी यश म्हणजे काय आणि मला माझ्या नात्यांकडून काय अपेक्षा आहे आणि काय मिळू शकतं. जे मला मिळू शकतं तीच अपेक्षा मी नात्यांकडून ठेवणार आहे किंवा कदाचित काहीच अपेक्षा मी ठेवणार नाहीये. किंवा जरी अपेक्षा असेल त्याचा मला त्रास झाला तरी त्या त्रासातून मी सहजरित्या बाहेर पडू शकते. हे माझ्यासाठी यश असेल. अशी सुद्धा डेफिनेशन आपण स्वतःच्या यशाची करू शकतो. यानंतरचा प्रश्न म्हणजे आजपर्यंत माझ्यासोबत जास्तीत जास्त वाईट काय घडलेलं आहे आणि इथून पुढे माझ्यासोबत काय आणि किती छान गोष्टी घडू शकतात. या 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आजपर्यंत जे काही वाईट घडलं ते वाईट घडलं, पण माझ्यासोबत मी काय असं केलं तर चांगल्या गोष्टी घडायला लागतील ते जर आपल्याला क्लिअर झालं तर 100% आपण त्या चांगल्या गोष्टींच्या प्रयत्नात राहिलो तर आपल्याला जे वाईट घडलंय त्याचे विचार आपल्या डोक्यामधले कमी होतील. जर 100% आपण आपल्यासोबत काय वाईट घडलंय हाच विचार करत बसलो तर तो त्रास, ते नैराश्य, ते उदास वाटणं वाढणार आहे. पण हेच जर आपण काय आपण केलं तर छान घडू शकतं आपल्यासोबत याचा विचार करायला लागलो तर किमान 10%च आपल्याला जे वाईट घडलंय ते आठवणार आहे. आठवणार, वाईट गोष्टी आठवणार, त्याला पर्यायच नाहीये. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत वाईट परिस्थितीमधून आपण ज्या गेलेल्या आहोत त्या आठवणार आहेत. पण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींच्या प्रयत्नात आपण राहिलो तर त्याची तीव्रता जी आहे ती कमी राहील. आणि म्हणून मला माझ्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात येतील, घडायला लागतील, याची उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत. त्यानंतर माझी जीवन जगण्याची तत्व काय आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे. अशी कोणती तत्व माझी असायला पाहिजे जेणेकरून माझं जीवन आनंदी होण्यास मदत होईल. प्रत्येकच वेळी नमतं घेतलं पाहिजे, प्रत्येकच वेळी सोडून दिलं पाहिजे असं नाहीये.
आपल्यामध्ये रोखठोकपणा असलाच पाहिजे, आपलं वागणं खरं असलं पाहिजे, आपण कुठे चुकलोय तिथे आपण नमतं घेतलं पाहिजे, त्याचबरोबर आपली कर्म काय असली पाहिजेत, आपलं रुटीन काय असलं पाहिजे, आपल्याला कोणत्या गोष्टींसाठी सपोर्ट करायचा आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला खंबीरपणे एकनिष्ठ होऊन कट्टरपणे पाळल्याच पाहिजेत, माझी तत्व काय आहेत, मला कसं आयुष्य जगायचं आहे, मला कोणाला सपोर्ट करायचा आहे, मला कोणासाठी किती वेळ द्यायचा आहे, मला माझं व्यक्तिमत्व कसं ठेवायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. आपल्याला आपली तत्व बनवायची आहेत, जेणेकरून त्या तत्वांवरती आपण योग्य आणि आदर्श जीवन जगू शकू. त्यानंतरचा प्रश्न स्वतःला विचारा की ज्या वेळी माझ्यावर संकट कोसळेल त्यावेळी खंबीरपणे माझ्यासोबत कोण उभं राहील, माझ्या पाठीशी कोण उभं राहील. याची जेव्हा लिस्ट आपल्या डोळ्यासमोर येईल ना, त्यावेळी आपोआपच सगळ्यांच्या नजरेत मला छान राहायचं आहे, हा जो आपला अट्टास आहे ना, हा कमी होणार आहे. आणि म्हणून सारखा स्वतःला प्रश्न विचारायचा की माझ्यासोबत कोण असणार आहे. जेव्हा मला वाईट वाटेल, जेव्हा मी मनाने माझं खच्चीकरण झालेलं असेल, मी जेव्हा त्रासामध्ये असेल, मी जेव्हा आजारी असेल, त्यावेळेला कोण असणार आहे माझ्यासोबत खंबीरपणे. एक फोन केल्या केल्या, एक मेसेज केल्या केल्या कोण सगळं सोडून माझ्यासाठी यायला तयार असेल. याची लिस्ट काढा. आज 100% तुम्हाला ही लिस्ट काढायची आहे. त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणाच्या नजरेमध्ये किती चांगलं राहावं, किंवा हा जो आपला अट्टहास आहे की प्रत्येकाच्या नजरेत मला छान राहायचं आहे, हा किती योग्य आहे हे तुम्हालाच लक्षात येईल. महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, मला कोणासाठी काय आणि किती केलं पाहिजे, मला कोणासाठी कधी आणि कसा आणि किती वेळ दिला पाहिजे. बरीच नाती आपल्या आयुष्यामध्ये असतात जिथे आपल्याला फक्त आपलं कर्तव्य करत राहणं गरजेचं असतं, तिथून आपल्याला फक्त आणि फक्त त्रासच मिळणार असतो. मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती वेळ दिला पाहिजे आणि कधी दिला पाहिजे. खूप नाती अशी असतात की जिथं आपल्याला खूप जास्त गरज पडल्यावरच जायचंय, इतर वेळेला आपल्याला तिथं जायचं नाहीये. जेव्हा आपली जास्त गरज पडेल त्यावेळेला तिथे जायचं, खंबीरपणे उभं राहायचं, आपली कर्तव्य करायची आणि शांतपणे परत निघून यायचं. अशी कोणती नाती आहेत ती ठरवायची आहेत. नात्यांसोबतच मैत्रीमध्ये सुद्धा, कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती आणि कसा वेळ द्यायचा आहे, कधी आणि केव्हा द्यायचा आहे, कोणासाठी किती आणि काय आपल्याला करायचं आहे. हे लिमिटेशन्स आपण जोपर्यंत स्वतःला घालून घेत नाही तोपर्यंत आपण स्वतः आनंदी राहणार नाही आणि आपलं जीवन आपण कधी जगूच शकणार नाही. शेवटी आपल्याला इतका पश्चाताप होईल की आपण आपलं जीवनच जगू शकलो नाहीये, कोणी आपल्याला पुन्हा आयुष्य जगण्यासाठी पाठवणार नाहीये. त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत काही तत्व आपण आपली ठरवूयात, आपलं व्यक्तिमत्व आपण रोखठोक बनवूयात, खऱ्यासाठी आपण लढूयात, आपलं कर्म आपण चांगलं करूयात, खऱ्यासाठी आपण लढूयात, आपल्यामध्ये एक खरेपणा आणूयात आणि व्यवस्थित काय चूक काय बरोबर याचा विचार करून आपण वागलं पाहिजे. भलेही समोरची व्यक्ती जी आपली आई असेल किंवा आपले वडील असतील किंवा बहीण असेल, भाऊ असेल, जर ती व्यक्ती आपल्याला चुकीचं काहीतरी सांगत असेल तर तिथे आपण ठामपणे उभं राहूयात. आणि हे माझ्या तत्वात बसत नाही म्हणून तिथे शांतपणे काही वेळा समोरच्या व्यक्तीला नकार सुद्धा दिला पाहिजे. कारण जर आपल्या एका डिसिजनमुळे जर वाद होणार असतील तर आपण कोणाला कोणत्या वेळेला सपोर्ट केला पाहिजे, कोणाच्या चुकीच्या वागण्यामध्ये आपण त्याच्या किती पाठीशी उभे राहतोय आणि कोणाच्या खऱ्या वागण्यामध्ये आपण त्यांच्या किती पाठीशी उभे राहतोय याचा आपण 10 वेळा विचार केला पाहिजे आणि मगच समोरच्या व्यक्तीची साथ दिली पाहिजे. प्रत्येकच वेळेला सगळ्याच गोष्टी इग्नोर होऊ शकत नाहीत हे सुद्धा मला माहिती आहे आणि म्हणूनच आपण कोणाला कोणत्या गोष्टीमध्ये साथ देतोय याची जाणीव आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. एक मर्यादा आपण घालून घेतली पाहिजे, कोणाला किती वेळ आपण दिला पाहिजे, कोणामध्ये आपण किती इंटरफेअर केला पाहिजे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि छान आनंदी शांत आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना ही लिहून काढा. फक्त व्हिडिओ ऐकू नका, मनातल्या मनात याची उत्तरं देऊ नका. जेव्हा तुम्ही बसून शांतपणे लिहून काढाल ना त्यावेळेला आपोआपच आपल्याला आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. आपल्यासोबत असं का झालं, याच्या आधी तर असं झालं नव्हतं, मग आताच का असं झालं. बऱ्याचदा असं सुद्धा आपल्याला वाटतं आताच असं झालं, याच्या आधी तर असं काहीच नव्हतं.
तेव्हा एकदा शांतपणे बसा आणि या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा. आपोआपच तुम्हाला उत्तरं सापडत जातील. नाती बदलत जातात, नात्यांच्या गरजा बदलत जातात, आजूबाजूच्या व्यक्ती बदलत जातात, कामाचं स्वरूप बदलत जातं. प्रत्येक वेळी आपल्याला तिथे स्वतःला प्रूफ करत राहणं गरजेचं आहे, मान्य आहे. पण कुठे आणि किती स्वतःला प्रूफ करायचं आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज 100% तुम्हाला वही पेन घेऊन या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला जाणवेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत भेटेन. तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा. ती लिहिलेली उत्तरं अंमलात आणा आणि स्वतःची काळजी घ्या.